कपालभाती 6 शुद्धिक्रियांमध्ये सर्वात महत्त्वाची शुद्धिक्रिया कपालभाती। बरेच लोक कपालभातीला प्राणायाम असं म्हणतात, परंतु ते चुकीचं आहे। कपालभाती ही षडशोधन क्रियेमधली पहिली शुद्धिक्रिया। नीती धुती बस्ती नवली कपालभाती आणि त्राटक। कपालभाती कशा पद्धतीने केली जाते त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया। सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे, देन स्टार्ट। एकशे 120 स्ट्रोक एका मिनिटामध्ये कपालभातीचे झाले पाहिजे। पर सेकंद 2 स्ट्रोक या क्रमाने कपालभाती केली पाहिजे। एका सेकंदाला 2 झटके जर आपण यामध्ये जर दिले तर कपालभाती व्यवस्थित आणि पूर्ण होते। यामध्ये पोटाचा झटका छातीला द्यायचा आहे आणि छातीला झटका दिल्यानंतर झटक्याने श्वास बाहेर जातोय। बाहेर जाणारी हवा हिचा वेग जर मोजला तर ताशी 1400 किलोमीटर वेगानं ही हवा बाहेर जात असते आणि हवेचा झटका आपल्या स्कल मध्ये वरती बसतोय। म्हणून ह्या कपालभातीला शायनिंग स्कल असं सुद्धा म्हटलं जातंय। कपालभातीच्या अभ्यासानं आपला कफ हा कमी होतोय, श्वसनाच्या संदर्भातल्या तक्रारी या दूर होत आहेत, त्या संदर्भातले विकार हे बरे होत आहेत। सर्दीसारखा संसर्गजन्य विकार किंवा ॲलर्जिक सर्दी यावरती अतिशय महत्त्वाची ही कपालभाती आहे। कपालभातीनं मधुमेहाचे जे काही रुग्ण आहेत त्यांना मोठा फायदा याच्यामध्ये होतोय, त्यावरती ही कपालभाती अतिशय लाभदायी ठरलेली आहे। म्हणून मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानच म्हणावं लागेल। तर कपालभाती अशी ही अतिशय साधी सोपी आणि खूप उत्कृष्ट अशी ही शुद्धिक्रिया आहे। ही दैनंदिन योगाभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे। प्राणायाम करण्याच्या पूर्वी जर कपालभाती जर केली तर आपले सायनॅप्स असतील, आपल्या नाकातले कॉन्कियाज असतील, त्यांना या ठिकाणी व्यायाम मिळतोय आणि त्यामुळे हवेचा स्पर्श, त्याची बारीक स्पंदनं ती सुद्धा आपल्याला नाकामध्ये जाणवत आहेत। म्हणून कपालभाती ही व्यवस्थित आणि गुरुउपदेशाखाली जर केली तर तिचा अधिक फायदा हा आपल्याला होतोय। धन्यवाद।